ठाणे शहरातील मासुंदा तलाव परिसर आणि राममारुती रोड इथे यंदाही दिवाळी पहाट अनोख्या उत्साहात साजरी करण्यात आली। पहाटेच्या वातावरणात युवक युवतींचा जल्लोष, ढोलताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेतील तरुणाईचा उत्सव आणि दिवाळीच्या स्वागताचा अनोखा सोहळा असा थाट पाहायला मिळाला। या ठिकाणी युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीनं युवा जल्लोष 2025 या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील विविध भागातून आलेल्या शेकडो युवक युवतींनी उत्साहात नृत्य, गाणी आणि ढोल पथकांच्या तालावर दिवाळी पहाट साजरी केली। परिसरात रंगबिरंगी प्रकाश योजना, संगीत आणि सणासुदीचं वातावरण निर्माण झालं होतं। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। त्यांनी ठाणेकर युवकांशी संवाद साधत दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। ठाण्याचा उत्साह, संस्कृती आणि ऐक्य हेच आपल्या शहराचं वैशिष्ट्य आहे। युवकांनी समाजघटक म्हणून सकारात्मक वाटचाल करत राहावी असं आवाहन त्यांनी यावेळेला केलं। यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, कार्यक्रमाचे आयोजक, युवासेना कोर कमिटी सदस्य आणि ठाणे लोकसभा अध्यक्ष नितीन लांडगे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। संपूर्ण परिसरात शुभ दिवाळी, जय महाराष्ट्र या घोषणांनी उत्सवाचा जल्लोष अधिक रंगतदार केला।